हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर आता शासनाचा ठिकठिकाणी ओबीसी बांधवांच्या वतीनं तीव्र असा निषेध करण्यात येत आहे आणि आज जालना जिल्ह्यामधील घनसावंगी तालुक्यामध्ये देखील तहसील कार्यालय तहसील ठिय्या मांडण्यात आलेला होता। आणि आपण सध्या जे ओबीसी बांधव आहेत, आंदोलक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय सांगणार, काय प्रामुख्याने तुमची आजची मागणी होती, काय सांगणार? आज घनसावंगी तहसीलला ओबीसी समाज घनसावंगी तालुक्याच्या वतीने या JRचा निषेध म्हणून निवेदन देण्यात आलं। या निवेदनाद्वारे आम्ही शासनाला विखे समितीला असं सांगतो की अर्ध्या तासामध्ये काढलेला हा JR महाराष्ट्रातील नव्हे तर राज्यातील ओबीसीला मान्य नाही। झुंडशाहीची भाषा करता आम्ही गावगाड्यावर नेत्याला फिरून देणार नाही, मग ओबीसी का आम्ही का गप बसणार का? आमच्या आरक्षणावर ज्यावेळेस गदा येईल त्यावेळेस आम्हाला सुद्धा पेटून उठावं लागेल आणि ज्यावेळेस आम्ही पेटून उठू त्यावेळेस राज्यातील नेत्याला सुद्धा आम्ही गावगाड्यामध्ये फिरून देणार नाही, एवढं सुद्धा आम्ही तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो। विखे समितीने असा कोणता अभ्यास केला? अर्ध्या तासामध्ये हा JR लागू केला। सुप्रीम कोर्ट सांगतंय हे आरक्षण देता येत नाही, हायकोर्ट सांगतंय आरक्षण देता येत नाही, सर्व निकाल आपल्या बाजूने असताना सुद्धा हा JR निघतोय। या गोष्टीची सुद्धा ओबीसी समाजाने किंवा सकल ओबीसी राज्यातील ओबीसीने या गोष्टीचा सुद्धा विचार करायला पाहिजे की हा होतंय तरी कसं। दोघ जण दोन बाजूने दोन समाज झुलत ठेवतात, एकमेकासमोर आणायचे नाही, त्यांच्या यांच्यातलं आरक्षण त्यांना द्यायचं नाही असं नुसतं तोंडाने सांगतात। लेखी स्वरूपात आमच्या समितीकडे बावनकुळे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, पंकजाताई असतील, हाके साहेब असतील, वाघमारे साहेब असतील, यांच्याकडे लेखी स्वरूपात तुम्ही द्या की आम्ही ओबीसीतून त्यांना आरक्षण देणार नाहीत। त्यांना आरक्षण द्या, परंतु आमच्यातून ओबीसीतूनच का? आमच्यातूनच का? आमच्या ताटातलं का? तुम्ही सेपरेट स्वतंत्र आरक्षण त्यांना द्या, आम्ही विरोध करणार नाही, परंतु आमच्या ओबीसीतून आरक्षण जर चाललं तर राज्यातील ओबीसी जागृत झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी छाती ठोकपणे सांगू। नक्कीच या ठिकाणी कुठेतरी स्वतंत्र आरक्षण हा मराठा समाजाला दिलं पाहिजे असेच कुठेतरी भावना दादांच्या व्यक्त होत आहेत। आणखीन काही बांधव आहेत, दादा काय सांगणार, काय प्रामुख्याने आज तुम्ही आंदोलन केले, काय मागण्या होत्या? सर्वप्रथम आम्ही या सरकारने जो JR काढा त्याचा निषेध केला, त्याची होळी केली आणि गेल्या 2 दिवसापासून ओबीसी बांधवामध्ये जे भीतीचं वातावरण झालं होतं, आपल्यामध्ये समाज येऊन बसला एक त्यालाच विरोध म्हणून आम्ही आज घनसावंगी तहसील येथे निवेदन दिलं। आमच्या भावना आम्ही शासनाला कळवल्या। तहसीलदार मार्फत आम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे, आमच्या भावना तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवा। आताच आमचे बंधू म्हणल्याप्रमाणे ज्या विखे समितीने कोणता अभ्यास केला, 45 मिनिटात त्यांनी जो JR काढा, 10 कलमी तो JR काढा, त्यापैकी 4 कलमी असा जो JR आहे ते बहुजनाला आणि ओबीसीला काट घालणारा तो JR आहे, म्हणून आम्ही त्या JRचा निषेध केला। आणि भविष्यात जर तुम्ही असं करणार असाल, ओबीसीला अन्याय करणार असाल, तर तुम्ही ओबीसीच्या जीवावर राज्य करतात आणि पुन्हा ओबीसीवर हे करतात। तुम्ही सांगता ओबीसीला कुठे धक्का लागला नाही, तर आम्हाला तुम्ही एक बार ते सांगावं। आमच्या नेत्याला आदरणीय भुजबळ साहेबांना तरी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम होतं असं म्हणायचं का तुम्हाला? माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही 2 समाज समोर आणू नका। तुम्हाला कोणाला काय द्यायचंय तुम्ही स्पष्टपणे सांगा ना। तुम्ही ओबीसीला सांगता तुम्हाला धक्का लागला नाही, मराठा बांधवाला सांगता तुम्हाला आम्ही ओबीसी टाकले। आमच्याही सरकारला ते म्हणणं आहे तुम्ही जाती जातीत तेढ निर्माण करू नका। तुम्हाला कायद्याने संरक्षण नाही, न्यायालयीन लढा आहे। आज न्यायालयाने सांगितलं होतं, न्यायालयाचे तुम्ही पार म्हणजे काम तुम्ही असं म्हणणार नाही। न्यायालयाचा आदर करणारे लोक आम्ही आहोत, फुले शाहू आंबेडकरांना मानणारे लोक आम्ही आहोत। न्यायालयाचा आदर तुम्ही करा, आम्ही न्यायालयाचा आदर करतो आणि आमचेही समाज बांधव आमचे नेते कोर्टात जाते। नक्कीच आम्ही देखील या संदर्भामध्ये कोर्टाचं असं म्हणणं जातच आहे। दादा काय सांगणार, काय प्रामुख्याने आजची मागणी होती आणि या सरकारची कुठे दुटप्पी भूमिका आहे का, काय वाटतं तुम्हाला? आजची आमची जी प्रमुख मागणी होती की जे कालचा 2 सप्टेंबरला त्यांनी JR काढला तो हे पूर्णपणे JR त्यांनी कॅन्सल करायला पाहिजे। त्यांनी बिलकुल ह्या JRच्या आम्ही या ठिकाणी तुम्ही पाहिले, या ठिकाणी आम्ही होळी केली आणि आमची शासनाची जी दुपट्टी भूमिका आहे ती 100% अशी आहे की 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायची। आपण जर मागचं महाराष्ट्रात जर पाहिलं गेल्या 25 वर्षात 50 वर्षात तर कधीच 2 समाजामध्ये तेढ निर्माण झाली नाही, पण ज्या वेळेस भाजपचं सरकार येतं त्या वेळेस 2 समाजामध्ये तेढ निर्माण होती। निश्चितपणे यांनी शिंदे सरकारने मराठा समाजांना खुश करण्याचं काम करायचा प्रयत्न केला आणि ओबीसी फडणवीस सरकारने ओबीसी समाजाला काम सुरू करण्याचा म्हणजे हे करण्याचा खुश करण्याचं काम केलं। परंतु दोन्हीही एकाच पक्षात असून एकाच सत्तेत बसलेले असून हे निश्चितपणे यांनी दोन्ही समाजाला झोडून ठेवण्याचं काम केलं। फक्त वोट बँक लोकांना खुश करण्याचं तात्पुरतं हे करण्याचं काम त्यांनी केलं। पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो
दोन्ही समाजाचं यांच्यापासून दिशाभूल व्हायला लागली ना. त्यांना ओबीसी मधून भेटणार असं आम्हाला सांगतात ना, तुमचं जाणार असं आम्हाला सांगतात. म्हणजे मराठा समाजाला दिलं म्हणतात आणि आम्हाला जाणार नाही म्हणतात ओबीसींना. म्हणजे नेमकं यांना दोन समाजाला झुलून ठेवण्याचंच काम नाही करत, काय करतात. त्याच्याबद्दल आम्ही या फडणवीस सरकारचं आणि याच्यात असणारे शिंदे असतील, अजितदादा असतील, यांचा पण निषेध या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करायला, की त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे पुरोगामी महाराष्ट्र आहे याच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये, याच्यामध्ये समाजामध्ये भांडणं लावण्याचं त्यांनी काम करू नये, असंच आम्ही या तुमच्या माध्यमातून त्यांना संदेश देतो. आगामी काळात निवडणुका आहेत, कसं पाहता? ते तर चाललंय, कारण की माझ्या मराठा बांधवाला शैक्षणिक अडचण नाही हो. यांना फक्त गावगाड्यामध्ये कुठेतरी आमचा एक ओबीसी बांधव कुठेतरी गावगाड्यामध्ये गावाचा सरपंच होतो, पंचायत समिती कुठेतरी लढतोय, कुठेतरी एक होतोय, गावामध्ये एखादा नंबर होतोय, पुऱ्या तालुक्यामध्ये 1-2 आमचे बोटार लोक मतदार असतात. यांना हे नकोय, त्याच्यासाठी हे केलेला खाळखोट आहे. परंतु सरकार घाबरतंय, सरकार समाजाला घाबरतंय. आणि कालचे आम्ही पाहिलंय की सरकारला म्हणजे हुकुमशाही कळते, हुकुमशाही कळते. त्याचा हा तो कालचा GR आहे. आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात तेच करू आणि भविष्यात आता काही होणार नाही. तुम्ही सांगितलं सगळे आले म्हणतात ओबीसी बांधव आता सगळं उभे राहणार. नक्कीच या ठिकाणी आज हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी ओबीसी बांधवांच्या ह्या भावना होत्या की आम्ही देखील रस्त्यावरची लढाई लढू आणि आमचा हक्क हा हिसकावून घेऊ. अजय गाडे, लोकशिवाय, जालना.